ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली चंद्रभागच्या तिरी ग नाद हरी हरी ग तल्लीनयो मरकरी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग असा गेलो मी पंढरीला ग असा गेलो मी पंढरीला ग स्वारी विठूची विटेवरी विटेवरी ग अशी पंढरी पंढरी
करून आलं कसं आभाळ नामघोष तुझा घुमतो. हे मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो. करून आलं कसं आभाळ नामघोष तुझा घुमतो. अशी पंढरी झाली चोरी ग अशी पंढरी झाली न तुझे मला ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. होत सपान तुझ्या रूपान भेटली मला माऊली. कधी रानात उभा उन्हात टाटली तिथंच सावली. होत सपान तुझ्या रूपान भेटली मला माऊली. कधी रानात उभा उन्हात टाटली तिथंच सावली. इच्छा घेऊन मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी ग. एक बाजूला दुनिया सारी ग एक बाजूला माझा हरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी. काहीच नाही तुला आता ते दाखवणार आहे ज्याची सुद्धा खूप लोक वाट बघतात. ते म्हणजे जगद्गुरु संत शेषरावांचे सदैव वैकुंठ गमन. वैकुंठ गमन म्हणजे काय? अगं म्हणजे तू कशी विमानात बसून आली तसंच जगद्गुरु संत शेषरावांचे या पृथ्वी तलावरील कालभाग संपला. त्यामुळे त्यांना साक्षात श्रीहरींनी त्यांच्या विमानात बसून वैकुंठ धामात बोलवले. त्यालाच म्हणतात वैकुंठ गमन. ओ आता मला समजले जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जगप्रसिद्ध का झाले. ओ सोफी या दिवशी सर्व वारकरी संप्रदाय मिळून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकारामांची आरती केली जाते. तर माझी तुला आणि सर्व माझ्या मंडळींना विनंती आहे की तुम्ही सुद्धा आरतीसाठी उभं राहायचं आहे. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे हे तुकोबाचे. अभंग उदकी रक्षिले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे. चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. आम्ही जातो अपुल्या गावा. आम्ही जातो अपुल्या गावा.
आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आपुल्या गावा, आम्ही जातो आपुल्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. पांडुरंग 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 पांडुरंग. तुमची आमची हेची भेटी, तुमची आमची हेची भेटी. येथुनिया जन्म तुटी, येथुनिया जन्म तुटी, येथुनिया जन्म तुटी. आम्ही जातो आपुल्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आता असो दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जरू मैत्र जीवाचे. दुरितांचे तुम्ही रजावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे मानशील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकल मंगळी. ईश्वर निष्ठांची मान. आम्ही सर्व एमएस कुटुंबाकडून तुमचे धन्यवाद करतो. थँक्यू सर. आताच या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन 2024-25चा सोहळा अगदी थाटामाटात पार पडलेला आहे. त्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी वैभव डोईफोडेचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीयुत विजय डोईफोडे, आपण आपलं आजच्या कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रम फारच सुंदर झाला, पण त्यासाठी जे काही शिक्षकांचं पाठबळ लागलेलं आहे त्यांना जेवढं आपण त्यांचे गुणगान गावू तेवढे कमीच आहेत. त्यासाठी सगळे स्टाफ म्हणजे अगदी अंतिमपासून जे काय मला वाटते क्लास कुठलाही बाहेरचा क्लास न घेता सर्व शिक्षक वर्गाने जे काय प्रोत्साहन केलं त्यासाठी संघर्ष केला आहे. आणि तो संघर्ष आपण 4 तास डोळ्याने बघतोय. आणि तो संघर्ष बघत असताना अक्षरशः शहारे अंगावर येत होते की हे करत असताना त्यांना किती त्रास झाला असेल. की लहान मुलं, नर्सरीची मुलं, आता बरेच नर्सरीचे पॅरेंट्स गेले असतील कदाचित, नर्सरीची मुलं सुद्धा किती चांगल्या प्रकारे कार्यक्रम करत होते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना जेवढं आपण त्यांच्यासाठी टाळ्याचा गजरात शेवटचा करू. आणि मी माझे मनोगत संपन्न करीन. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी तेजस अहिरेचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. खरंच MGS स्कूलचे जेवढे स्टाफ जे काय आहेत, खरंच बघायला गेलं तर जेवढेही आपण त्यांचं कौतुक करू ते खूप कमी आहे. कारण बघायला गेलं ना तर मी बऱ्याचशा शाळेमध्ये जाऊन चौकशी केली, पण जो काय कार्यक्रम हे ठरवतात आणि पॅरेंट्सला सांगून मुलांना जे काय रेडी करतात, इवन जे काय कपडे घेणे किंवा देणे किंवा जरी अमाऊंट जास्त झाली असेल त्याची कमी कशी करून कसं परत कन्व्हिन्स करून प्रोग्रामला बसवता येईल हे पूर्ण प्रयत्न करतात. पण मी स्टाफचं पूर्णपणे सॉरी मागतो, माफी मागतो. कारण माझ्या मुलांना याच्यात सहभागी होता आला नाही. रिझन माझ्या पुतण्याचं लग्न होतं त्यामुळे, नाहीतर मी पुढे असतो. पण असू द्या, काय हरकत नाही. पण खरंच कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. आणि एवढं त्यांनी अप्रतिम केलं होतं की एक गाणं होत नाही तर दुसरं लगेच रेडी, नाही तर खूप वेळ गेला असता. खरंच स्टाफ म्हणजे एक
जबरदस्त आहे तुमचा आणि असंच कंटिन्यू राहा आणि मुलांना जे दगड मुंडे असतील त्यांना खूप चांगलं आणि खूप चांगलं शिकवावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि शिकवतील आणि कुमावत मॅडम आणि सर त्यासाठी खूप खूप प्रयत्न करतात. धावपळीचं गाडी असो काही असो सकाळी येणं संध्याकाळी जाणं किंवा काय खूप काही खरंच मानलं त्यांना मी खरंच आभारी त्यांचे आले की ते खूप एवढे कष्ट घेतात. खरंच धन्यवाद. सॉरी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि त्यांच्यासाठी आपल्या दोन्ही हातांच्या 4 टाळ्या तरी वाजवाव्या एवढी नम्र विनंती करतो आपल्याला. थँक्यू.